नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर देण्यात आलेल्या 275 आधुनिक बस शेल्टर उभारणीच्या निविदेत लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। कंत्राटदार कंपनी रौनक ॲडव्हर्टायझिंगने बस शेल्टर उभारणीस प्रचंड उशीर करूनही आणि पालिकेला ठरलेल्या दरापेक्षा कमी भाडे देऊन थेट चुना लावलाय। धक्कादायक बाब म्हणजे या गंभीर अटीच्या उल्लंघनानंतरही कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याऐवजी प्रशासन आणि सत्ताधारी राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवल्याचे उघड झाले असून यामागे मोठा राजकीय आणि प्रशासकीय वरदहस्त असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। NMMTच्या कार्यक्षेत्रात प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि जाहिरातींच्या माध्यमातून पालिकेला उत्पन्न मिळवून देण्यासाठी 275 बस शेल्टर उभारण्याचे कंत्राट देण्यात आले होते। निविदेतील अटींनुसार कंत्राटदाराला ठराविक मुदतीत हे शेल्टर उभारून पालिकेला दरमहा निश्चित केलेली किमान परवाना फी भरणे बंधनकारक होते। मात्र कंत्राटदाराने या दोन्ही मुख्य अटींना केराची टोपली दाखवली आहे। मुदत संपून गेल्यानंतरही अनेक ठिकाणी बस शेल्टर उभारण्यात आले नाहीत। यामुळे प्रवाशांचे हाल तर झालेच, पण पालिकेला प्रति शेल्टर प्रतिदिन मिळणारा दंडही कागदावरच राहिला। जाहिरातींमधून कोट्यावधींची कमाई करत असताना कंत्राटदाराने पालिकेच्या तिजोरीत मात्र मूळ निविदा रकमेपेक्षा अत्यंत कमी भाडे जमा केले। या संपूर्ण प्रकरणात कंत्राटदार कंपनीला वाचवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि बड्या राजकीय नेत्यांनी कशा प्रकारे कवचकुंडल पुरवले याचे अनेक पुरावे समोर येत आहेत। कंत्राटदाराने कायदे धाव्यावर बसवल्यानंतरही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाईच्या फाईल्स महिनोमहिने दाबून ठेवल्या। हा प्रशासकीय वरदहस्त कशाच्या बदल्यात मिळाला असा सवाल उपस्थित होतोय। महापालिकेने जेव्हा जेव्हा कायदेशीर नोटीस पाठवण्याचा किंवा सुरक्षा ठेव जप्त करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पालिकेतील आणि मंत्रालयातील बड्या राजकीय नेत्यांनी वरच्या पातळीवरून फोन करून कारवाई थंडावण्यास भाग पाडल्याची खात्रीलायक माहिती आहे। कराराचा भंग करणाऱ्या कंत्राटदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकणे गरजेचे होते। मात्र राजकीय दबावापोटी या कंपनीला पुन्हा नवीन कामांचे कंत्राट मिळावे म्हणून प्रशासनाने मवाळ भूमिका घेतली आहे। एकीकडे NMMT उपक्रम तोट्यात चालला असल्यामुळे तिकीट दरवाढ आणि अनुदानाची मागणी केली जात आहे, तर दुसरीकडे रौनक ॲडव्हर्टायझिंग सारख्या बड्या एजन्सीला कोट्यावधी रुपयांची सूट देऊन पालिकेचे आर्थिक नुकसान केले जात आहे। या घोटाळ्यामुळे नवी मुंबईतील प्रामाणिक करदात्यांच्या पैशाची थेट लूट सुरू आहे असा आरोप आता सर्व स्तरातून केला जातोय।